पुरुषाच्या क्षेत्रामध्ये एकाही मुलीने यायचं नाही अंकल, अशी अमोलजींची इच्छा होती. आणि बाबालाही वाटत 2 टाइम तुला खायला भेटते, कशाला यायचं तुला इकडं. 5-6 महिने बाबांनी पण प्रयत्न केले. त्यांना वाटलं हिला जमणार नाही, धक्के बोके खाल्ले, कुणी काय म्हणलं, एवढ्या अपेक्षा लोकांच्या या पूर्ण करता हिला जमणार नाही. 5-6 महिन्यामध्ये आपली आपली संसाराला परत झाली. आणि अनेक तसेच प्रसंग माझ्या राजकीय जीवनामध्ये. मी जगामध्ये स्वतःला सगळ्यात सुखी व्यक्ती समजते, कारण की मी रामप्रसाद मोदीकर आणि मीनाबाईंची लेक. देवाने न मागता सगळं काही चांगलं जगातलं सर्वोत्तम मला दिलं. आणि ह्या राजकारणामध्ये आल्यानंतर अनेक चांगले वाईट अनुभव मला अनुभवायला मिळाले. माझी आई, माझ्या आजी नाही आहे, साक्षीदार आहे की दिवसभराचा दौरा केल्यानंतर रात्री घरी गेल्यानंतर बऱ्याच वेळेला मला रडायला यायचं. कुणी काय म्हणलं, कुणाची अडचण, कुणाचं दुःख ते बघितलं की माझं मन ते लावून जायचं. आणि आपल्यापैकी अनेक जणांनी तो अनुभव सुद्धा घेतला. पण असं घडत असताना जिल्हा परिषदची निवडणूक लागली. सगळ्यांच्या घरामध्ये विरोध की बोर्डची लेख तर डायरेक्ट आमच्यासाठी खंडातच लढली पाहिजे. पण मला सगळं शिकत शिकत पुढे जायचं म्हणून जिल्हा परिषदची निवडणूक लढली. आणि बोरी जिल्हा परिषद सर्कल मधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून चांगल्या पद्धतीने काम करणे मी 5 वर्ष केले. पूर्ण परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत गेले. उद्देश सुरुवातीला तर नव्हता कुठल्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये येण्याचा.